नमस्कार, मी श्रीधर कुलकर्णी। आज आपल्याला शेअर मार्केटमध्ये काय घडामोडी घडल्या या संदर्भात थोडक्यात माहिती सांगणार आहे। आज आठवड्याच्या शेवटच्या कामकाजाच्या दिवशी सकाळी मार्केट सुरू झाल्यापासून घसरण होती आणि दिवसभर शेअर मार्केट खालीच होती। आज मार्केट संपताना सेन्सेक्स हा 970 पॉईंटने घसरून 81,231 वर बंद झालेला आहे। निफ्टी हा 293 पॉईंटने घसरून 24,852 वर बंद झालेला आहे। सर्व इंडेक्समध्ये आज घसरण दिसून आलेली आहे। जागतिक संकेत कमजोर असल्यामुळे, खास करून अमेरिकेमध्ये जॉब डेटा समाधानकारक नसल्यामुळे आज मार्केटमध्ये घसरण दिसून आलेली आहे। सर्वात कमी घसरण ही BSE हेल्थकेअर इंडेक्समध्ये 0.26%, तर सर्वात जास्त घसरण BSE टेलिकॉम इंडेक्समध्ये 3.23% ची झालेली आहे। BSE मिड कॅप इंडेक्स 1.40% आणि स्मॉल कॅप इंडेक्स 0.98% खाली आहेत। आजच्या कामकाजामध्ये निफ्टीमध्ये वाढलेले मुख्य शेअर्स पुढील प्रमाणे आहेत। एशियन पेंट 1.09%, बजाज फायनान्स 1%, JSW स्टील 0.79%, डिव्हिज लॅब 0.33% अशी वाढ आहे। आज निफ्टीमध्ये घसरलेले मुख्य शेअर्स पुढील प्रमाणे आहेत। SBI 4.43%, BPCL 2.37%, ICICI बँक 2.25%, NTPC 2.10% अशी घसरण आहे। FIIने 621 कोटी रुपयांची विक्री केलेली आहे। देशीय वित्तीय संस्थांनी 2,122 कोटी रुपयांची खरेदी केलेली आहे। शनिवार आणि रविवार शेअर मार्केटला सुट्टी आहे, त्यामुळे आपण सोमवारी पुन्हा भेटूया। धन्यवाद।